Hello, all of you. Welcome to our class. Today we are going to see that is a class 7th lesson in a class of their own, part 1. In a class of their own म्हणजेच त्यांच्यासारखेच तेच किंवा त्यांच्यासारखाच तो क्लास, त्यांच्यासारखे उत्कृष्ट असे तेच असा याचा अर्थ होतो. खूप सुंदर असा क्लास सांगितला आहे या ठिकाणी दाखवलेला आहे याच्यामध्ये. म्हणजे अगदी 7वीचाच वर्ग आहे. 7वीच्या वर्गातली मुलं त्यांनी आधी काय काय करतात, एकजुटीने कसे राहतात आणि नंतरसुद्धा ज्यावेळेस त्यांच्या वर्गामध्ये नवीन क्लास टीचर येतात आणि क्लास टीचरच्या बोलण्यामुळे त्यांच्यामध्ये काय फरक पडतो आणि ते काय करून दाखवतात हे सगळं या लेसनमध्ये सांगितलेलं आहे. नाव सी दॅट लेसन. द फर्स्ट पेज पार्ट 1 that is given here of first passage. We are a class of 60 girls and boys and we are all friends. We are a class of 60 girls. आमचा जो काही पूर्ण क्लास होता साधारणतः त्यात 60 गर्ल्स अँड बॉईज होते, दोघं मिळून 60 मुली आणि मुलं असा तो क्लास होता, तसा वर्ग होता. अँड ऑब्वियसली दॅट वी आर ऑल फ्रेंड्स. आणि ऑल इज गिवन इयर अ कॅपिटल लेटर्स. ऑल हे कॅपिटल लेटरमध्ये दिलेलं आहे. या ऑल शब्दामधून दाखवायचे की आम्ही एक आहोत, युनिटी दाखवायची होती, म्हणून ऑल हा वर्ड कॅपिटल लेटरमध्ये दिला आहे. ऑफकोर्स इट्स ट्रू दॅट देर आर कॅम्प्स अमंगस्ट अस अँड समटाईम्स वी डू हॅव कॉरल्स, आर्ग्युमेंट्स, फाईट्स, एव्हरीथिंग. ऑफकोर्स इट्स ट्रू दॅट, हे खरं आहे की आमच्यामध्ये कॅम्प मीन्स दॅट ग्रुपिंग, आमच्यामध्ये गट होता. आधी काय व्हायचं आमच्यामध्ये, दॅट इज वी डू हॅव कॉरल्स, भांडणं व्हायची, आर्ग्युमेंट, वादविवाद व्हायचे, फाईट्स, मारामाऱ्या व्हायच्या, सगळ्या काही गोष्टी व्हायच्या. बट वेन इट कम्स टू फेसिंग अदर्स, इवन द टीचर्स, वी आर ऑल वन, वी फेस देम टुगेदर. आणि ज्या वेळेस शिक्षकांशी किंवा शिक्षक असू किंवा अदर कोणी असू त्यांच्याशी जर आम्हाला या गोष्टीवरून, मारामाऱ्यांवरून, भांडणांवरून, वी जस्ट हॅव टू फेस अवर टीचर्स, दॅट टाइम्स वी फेस देम टुगेदर बिकॉज वी आर ऑल वन. आम्ही एक होतो आणि त्यावेळेला आम्ही सर्व एक असल्यामुळं प्रत्येक गोष्टीला आम्ही शिक्षकांनासुद्धा आम्ही एकजुटीने एकत्रितपणे सामोरे जायचो. If you see a whole class being made to make 3 rounds of the school ground or copy 100 lines from the book as a punishment, आम्हाला पनिशमेंट मिळायची बघा. मग पनिशमेंट मिळाल्यानंतर आम्ही काय करायचं बघा. कधी कधी आम्हाला पनिशमेंट काय असायची, वी जस्ट हॅव टू मेक अ 3 राऊंड्स ऑफ द स्कूल ग्राउंड. आम्हाला शाळेचं जे काही मैदान होतं, ग्राउंड होतं, त्याला 3 फेऱ्या मारायला लागायच्या. कधी कधी शिक्षा म्हणून काय मिळायचं, वी जस्ट हॅव टू कॉपी 100 लाईन्स फ्रॉम द बुक. आम्हाला पुस्तकामधून 100 ओळी लिहायला लावायचे ॲज अ पनिशमेंट. बट इट इज मोस्ट प्रॉबब्ली अस. आणि या सगळी जी काही पनिशमेंट मिळायची, मोस्ट ऑफ प्रॉबब्ली अस, बहुतेक करून आमचाच वर्ग या ठिकाणी असायचा शिक्षा घेण्यासाठी. बट वी डू नॉट टेल्स अबाउट एनीवर गर्ल ऑर अ बॉय. पण असं एखादी गोष्ट घडली आहे, वर्गामध्ये काही प्रॉब्लेम झाला आहे, भांडणं झाली, तर आम्ही एकमेकाचं नाव सांगायचो का? नाही. कोणी डू नॉट टेल्स म्हणजे एकमेकांविषयी काहीतरी बोलणं आम्ही सांगत नसायचो. वी टेक द पनिशमेंट ॲज अ क्लास. आणि जी काही शिक्षा मिळायची आम्ही सगळे सर्व मिळून ती पूर्ण पनिशमेंट घ्यायचो. मग एकाला कोणाला पनिशमेंट दिली जायची नाही आणि सगळा वर्ग त्या पनिशमेंटमध्ये सहभागी असायचा. अँड गेस व्हॉट हॅपन दिस इयर. आणि बघा काय झालं यावर्षी. वी वेर यूज टू टीचर शाउटिंग ॲट अस फॉर पुअर मार्क्स, शॅबी वर्क, इनकम्प्लीट होमवर्क, नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली. बघा बराच वेळेला वी वेर यूज टू टीचर शाउटिंग, नेहमी आम्हाला शिक्षकांच्या जे काही ओरडायचे ना त्याची सवय झालेली होती. वी वेर यूज
अरे वी वर यूज्ड, आम्हाला सवय झालेली होती. काय आमच्यामध्ये काय प्रॉब्लेम, पुअर मार्क्स, आम्हाला कमी मार्क मिळायचे. शाबीवर घाणेरडं काम करायचो आम्ही. इनकम्प्लीट होमवर्क, अपूर्ण वर्गपाठ असायचा. नॉट अटेंडिंग स्कूल रेग्युलरली, नियमितपणे कधीही शाळेत जायचो नाही, हजर नसायचो. आणि या सगळ्यामुळे ऑल द अदर थिंग्स दॅट टीचर्स वरी अबाउट, आणि या सगळ्या गोष्टीची म्हणजे या सगळे जे काही शिक्षकांना जो काही त्रास होता आमच्याविषयी, त्याबद्दल आम्हाला त्या शिक्षा भोगायची किंवा त्या सगळ्या गोष्टीची ओरडा खायची आम्हाला सवय झाली होती. बट वी डिडंट माइंड इट, आम्ही याच्याकडे लक्ष द्यायचं का नाही, आम्हाला काही वाटायचं नाही. बट वी डिडंट माइंड इट, इट मेड नो डिफरन्स टू अस, वी ऑल लाईक्ड अवर क्लास द वे इट वॉज, वी वर इन फॅक्ट क्वाईट प्राऊड ऑफ अवर क्लास. नो डिफरन्स, आमच्यावर काही फरक पडायचा नाही. वी ऑल लाईक अवर क्लास द वे इट वॉज, जसा आहे आमचा वर्ग तसाच आम्हाला खूप आवडायचा. खरं म्हणजे काय वाटायचं, आमचा वर्ग म्हणजे ओन्ली वन, एकच आमच्यासारखे आम्हीच, म्हणून आम्हाला आमच्या वर्गाचा खूप अभिमान वाटत होता. आता बघा काय झालं. अँड सो वॉज आवर न्यू क्लास टीचर मिसेस देसाई. शी सेड सो इन द व्हेरी फर्स्ट पिरियड. शी सेड, I have heard about you people from your last year's teachers, and I am proud of you. Unity is very important quality and you must always maintain it. I am very happy to be your class teacher. एक दिवस काय झालं, आमच्या वर्गात आमच्या एक नवीन वर्ग शिक्षिका आल्या. त्यांचं नाव होतं दॅट इज मिसेस देसाई. मिसेस देसाई आल्यानंतर त्या काय म्हणाल्या, आय हॅव हर्ड अबाउट यू पीपल फ्रॉम युअर लास्ट इयर्स टीचर्स. हो मुलांनो, मी तुमच्या ज्या काही मागच्या वर्गाच्या ज्या काही शिक्षिका होत्या त्यांच्याकडनं खूप काही गोष्टी ऐकल्या आहेत तुमच्याबद्दल. अँड आय एम प्राऊड ऑफ यू, आणि मला तुमचा अभिमान वाटतो. बिकॉज युनिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वालिटी. युनिटी खूप मोठी गोष्ट असते. युनिटी, एकता, एकजूटपणा हा खूप मोठी गोष्ट असते. आणि you must always maintain it, and you just have to maintain your quality, that unity. तुमची जी काही क्वालिटी आहे युनिटी, ती तुम्हाला काय करून ठेवली पाहिजे, मेंटेन करून ठेवली पाहिजे. खरंच ती टिकून ठेवली पाहिजे ना. आणि मी तुमची दॅट इज आय एम व्हेरी हॅपी टू बी युअर क्लास टीचर, आणि मी तुमची वर्ग शिक्षक आहे याचा मला अतिशय अभिमान वाटतो. आता बघा या मुलांमध्ये असं म्हटल्यानंतर मुलांमध्ये काय चर्चा व्हायला लागली. Did you notice what she called us? It's very interesting. It's never children. It's always girls, boys, you young people, or my dear, or young man, or young lady. You feel so nice when she says, now this young lady will show us how to do it. मग ती मुलगी सांगते बघा, जिनी ह्या लेसनमध्ये ती सांगते, पूर्ण नॅरेट करते. ती काय म्हणते बघा, त्यांनी आम्हाला काय म्हटलं तुमच्या लक्षात आलं का? दॅट इज इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. खूपच इंटरेस्टिंग आहे. त्या मुले कधी म्हटल्या का? नाही. त्या नेहमी मुलींनो किंवा मुलांनो किंवा तरुण लोकांनो किंवा माझ्या प्रिय किंवा तरुण गृहस्था किंवा तरुण बाईसाहेब असं म्हटले त्यांनी. काय म्हटले बघा, यू यंग पीपल, माय डिअर, यंग मॅन, यंग लेडी. दॅट इज व्हेरी नाईस वन. आणि आता ह्या आपल्याला काय करणार, दॅट वन, नाव दिस यंग लेडी विल शो अस हाऊ टू डू इट. आणि आता हे आपल्याला सांगणार, ते कसं करायचं ते आपल्याला दाखवतील. असे जेव्हा त्या म्हणतात तेव्हा तुम्हाला किती छान वाटतं. यू फील सो नाईस वेन शी सेज. असं ज्यावेळेस त्या म्हणतात तेव्हा छान वाटतं. वी ऑल लाईक्ड हर व्हेरी मच. आणि खरंच असं बोलल्यामुळं आम्हा सर्वांना त्या ज्या काही नवीन आमच्या क्लास टीचर होत्या, शिक्षिका होत्या, त्या अतिशय आवडल्या, त्या खूप आवडल्या. सी द नेक्स्ट वन. Soon it was time for the first unit test. After the test, we all got ready to receive our usual share of scolding, punishments. But when Mrs. Desai came with the progress report cards, and she didn't look angry. She was rather quiet. She smiled as usual, but her eyes didn't look happy. बघा, soon it was the time for the first unit test. पहिली चाचणी आली आमची. अँड
वी हॅव अ हॅबिच्युअल टू गेट अ स्कोल्डिंग ऑफ द टीचर्स. आणि आम्हाला सवय झाली होती सगळे टीचर्सची काय घेणं, शाउटिंग, आरडाओरडा, जो काय ओरडा करतात, मारतात, ते सगळं आम्हाला त्या शिक्षेचं आम्हाला नेहमी सवय झाली होती. We all got ready to receive our usual share of scolding and punishment. But when Mrs. Desai came with progress report cards, ज्यावेळेस त्या प्रगती पुस्तक घेऊन वर्गात आल्या, त्या टाइम्स शी डिडंट लुक अँग्री. त्या अजिबात रागवलेल्या नव्हत्या. बट जस्ट ओनली शी वॉज रॅदर क्वाईट. थोड्याशा शांत होत्या. शी स्माइल्ड ॲज युजल. नेहमीप्रमाणे छान हसल्या. बट हर आयज डिडंट लुक हॅप्पी. पण त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद नव्हता मुला. बघा, एखादी टीचर म्हणजे काय असते, टीचरांना, शिक्षिकेला किंवा शिक्षकांना आपल्या मुलांमध्ये काहीतरी चांगलं करून दाखवण्याची एक उमेद असते. आणि जर आपल्या मुलांनी काहीतरी चांगलं नाही केलं, वर्गातल्या मुलांनी, वर्गातली मुलं म्हणजेच आपली स्वतःची मुलं आहे, अशा पद्धतीने प्रत्येक क्लास टीचर, प्रत्येक शिक्षक मुलांशी वागत असतो. आणि शिक्षक ज्यावेळेस वर्गामध्ये जातो, इतके पूर्ण वर्षभर त्यांच्यासाठी थांबत असतो, घरातल्यापेक्षा जास्त वेळ त्या ठिकाणी राहतो, त्या मुलांमध्ये राहत असतो. आणि म्हणूनच शिक्षकाला सुद्धा आपल्या मुलांविषयी अपेक्षा असते की आपण जे काही मुलांना दिले त्या बदल्यामध्ये मुलांनी काहीतरी चांगलं करून दाखवावं. अशा पद्धतीचे शिक्षक असतात. आणि ज्यावेळेस त्या प्रगती पुस्तक याच्यामध्ये सुद्धा ज्यावेळेस मिसेस देसाई त्या ठिकाणी आल्या, प्रगती पुस्तक त्यांच्या हातात होते, प्रोग्रेस कार्ड, रिपोर्ट्स कार्ड त्यांच्याकडे होते. पण दॅट टाइम्स हर आयज डिडंट लुक हॅप्पी. पण त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होतं, पण त्यांच्या डोळ्यामध्ये जो काही आनंद होता तो काही दिसत नव्हता. She handed out the cards one by one. Many of us had failed in one subject or the other. Some had not appeared for the test. A few had got good marks in some of the subjects. Very few had done well in all the subjects. She handed out. Handed out म्हणजे काय? एक प्रकारे एक एक करून handed out वाटणे. एक एक करून प्रत्येकाला ते प्रगती पुस्तक त्यांनी वाटायला सुरुवात केली. आणि ऑब्व्हियसली बरेच जण त्याच्यामध्ये काय झाले, अनेक विषयामध्ये एका विषयात, इन वन सब्जेक्ट ऑन अदर सब्जेक्ट मेनी ऑफ अस फेल्ड. बरेचसे नापास झाले. काही जण तर परीक्षेलाच, सम हॅड नॉट अपिअर्ड फॉर द टेस्ट, कोणी तर परीक्षेलाच बसले नाही. अ फ्यू हॅड गॉट गुड मार्क्स इन सम ऑफ द सब्जेक्ट. काही जणांना काही विषयांमध्येच काही चांगले मार्क्स मिळाले. आणि व्हेरी फ्यू हॅड डन वेल इन ऑल सब्जेक्ट. आणि थोडीशीच मुलं होती की त्यांना सगळ्या सब्जेक्ट्समध्ये चांगले मार्क्स मिळाले होते. आता बघा काय झालं. सो दॅट्स दॅट शी सेड आफ्टर हँडिंग आउट ऑल द कार्ड्स. सो दॅट्स दॅट म्हणजे काय, तेव्हा हे असं आहे. सडनली हर आईज वेर फिल्ड विथ टीयर्स. आणि अगदी त्या शिक्षिकेच्या, मिसेस देसाई ज्या होत्या, त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्यांचे डोळे अगदी पाण्याने भरून आले. अँड शी डिडंट लेट द टीयर्स फॉल. ऑफकोर्स, ऑब्व्हियसली डोळे भरून आले अश्रूंनी, पण ते अश्रू त्यांनी डोळ्याच्या खाली ओघळू दिले नाही. अँड शी जस्ट ब्लिंक देम अवे अँड टर्न टू द ब्लॅकबोर्ड. ते डोळ्यातलं जे काही पाणी होतं, ब्लिंकिंग म्हणजे काय, उघडझाप केली डोळ्यांची आणि जरासं ते पाणी सावरलं, बाजूला केलं आणि त्यांनी काय केलं, टर्न टू द ब्लॅकबोर्ड, आणि फळ्याकडे वळल्या. आर यू अँग्री विथ अस मॅडम, समवन आस्क. कोणीतरी पटकन विचारलं, तुम्ही आमच्यावर रागवल्या का? मग त्या काय, नॉट ॲट ऑल. नाही, मुळीच नाही. बट यू डोंट फील प्राऊड ऑफ अस एनिमोर, सुष्मिता सेड इन लो अँड सॉफ्ट व्हॉइस. सुष्मिता जी होती वर्गातली मुलगी, अतिशय हळुवारपणे म्हणाली, परंतु तुम्हाला आमच्याविषयी जराही अभिमान वाटत नाही आज. मग त्या काय म्हटलं, नो सुष्मिता, यू आर माय क्लास अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. कम ऑन नाव, लेट अस गो बॅक टू अवर स्टडीज, टेक आउट युअर बुक्स. त्या काय म्हटल्या, नो सुष्मिता, यू आर माय क्लास. माय इज गिवन इयर इन अ बोल्ड लेटर.
हायलाईट केलेलं माय, माझा वर्ग एक अभिमान असतो बघा. यू आर माय क्लास अँड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. आणि नेहमी तुमच्याविषयी मला अभिमान वाटणारच. अभिमान वाटावा अशीच माझी इच्छा आहे. चला ठीक आहे, आता आपला अभ्यास आपण करूया. आणि त्यांनी पुस्तकं काढायला सांगितलं. वी वेटेड आफ्टर स्कूल अँड टॉक अबाउट दिस. आता काय झालं बघा, आम्ही थोडा वेळ थांबलो. वी वेटेड, शाळा सुटल्यानंतर आम्ही थांबलो आणि त्या ठिकाणी याच्याविषयी बोलायचं ठरवलं. आता यांच्या मुलांमध्ये बोलणं काय झालं बघा. डिड यू नोटीस व्हॉट देसाई मॅम सेड? अस्मिता, देसाई मॅडम काय म्हणाले तुझ्या लक्षात आलं आहे का अस्मिता? कोणी विचारलं? दॅट इज स्नेहल. स्नेहलने विचारलं. शी सेड आय विल ऑलवेज वॉन्ट टू बी प्राऊड ऑफ यू. शी डिडंट से आय एम प्राऊड ऑफ यू. त्या अशा म्हणाल्या नाही की मला तुमचा अभिमान वाटतो. त्या काय म्हणाल्या की मला तुमचा नेहमीच अभिमान वाटावा अशी इच्छा आहे. तुमचा नेहमी अभिमान वाटावा. नेहमी म्हणजे आत्ता त्यांना अभिमान वाटत नाही आहे, कारण आपण मार्क्स आपल्याला कमी मिळाले. व्हॉट डू यू एक्सपेक्ट आय सेड. मी म्हणाली, म्हणजे जी नॅरेट करते, जी मुलगी या ठिकाणी सांगते ती म्हणाली, व्हॉट डू यू एक्सपेक्ट. मग तुझी काय अपेक्षा आहे? सो मेनी ऑफ अस फेल, सो मेनी मिस द टेस्ट. हाऊ डू यू एक्सपेक्ट हर टू बी प्राऊड ऑफ अस. आपल्यापैकी खूपशा मुली काय झाल्या, खूपशा जे काही मुली आहेत ते नापास झाले. कोणी परीक्षाच दिली नाही. सो मेनी मिस द टेस्ट, परीक्षाच चुकवली. मग त्यांचा या सगळ्यांचा जो काही अभिमान आहे तो वाटावा अशी अपेक्षा तू कशी करतेस? अभिमान वाटेल का? नाही वाटणार टीचरांना. अशा पद्धतीने तिने सांगितलं. नाव दिस इज द explanation of the first part. We will see the second part's explanation in the next sessions. Okay, thank you, bye bye.